नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूरच्या राजकारणात सत्ता फक्त विधानसभेत ठरत नाही, ती ठरते साखर कारखान्यात, बाजार समित्यांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध संघाच्या राजकारणात। आणि त्यातही गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ नाही, तर कोल्हापूरच्या राजकीय सत्तेची नस पकडणारा सर्वात मोठा सहकारी किल्ला। आता याच गोकुळच्या रणांगणात पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडणार आहे, कारण यावेळी लढाई फक्त संचालक मंडळांची नाही, तर थेट राजकीय वर्चस्वाची आहे। आमदार सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सत्ता टिकवण्यापेक्षा स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई मानली जाते, कारण गेल्या वर्षी परिस्थिती त्यांच्या बाजूने होती। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता, सरकारी यंत्रणेचं पाठबळ आणि सर्वात मोठं म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांची उघड साथ। महादेवराव महाडिक यांच्या ताब्यातील गोकुळचा अभैद किल्ला पाडण्यासाठी सतेज पाटील यांनी तब्बल 5 वर्ष तालुकानिहाय मोर्चे बांधणी केली, नाराजांची मोठ बांधली, स्थानिक समीकरणं बदलली आणि अखेर गोकुळवर सत्ता मिळवली। पण आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे। महायुतीतच अंतर्गत संघर्ष पेटलाय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येक गटात इच्छुकांची गर्दी वाढली आहे आणि गोकुळच्या जागांसाठी सुरू आहे थेट काटशहाचं राजकारण। गेल्या काही महिन्यात गोकुळवरून झालेले आरोप प्रत्यारोप विरोधकांनी नाही, तर महायुतीतील नेत्यांनीच एकमेकावर केलेत। इतकंच नाही, आरोप सुरू राहिले तर आमचे कार्यकर्ते भाजपला मतदान करणार नाहीत, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे दिला आणि महायुतीतील अंतर्गत दरी चव्हाट्यावर आली आहे। आणि हाच सगळा गोंधळ सतेज पाटील यांच्यासाठी राजकीय संधी मानला जातोय। करवीर आणि गगनबावड्यात स्वतःचं मजबूत नेटवर्क, राधानगरीत ए.वाय. पाटील, भुदरगडमध्ये राहुल देसाई आणि सत्यजित जाधव, तर शिरोळमध्ये गणपतराव पाटील, राजू शेट्टी आणि अनिल यादव यासारखी समीकरणं तालुकानिहाय नव्या आघाड्या तयार होत असल्याचं चित्र आहे। मात्र कागल आणि गडिंग्लजमध्ये अजूनही योग्य चेहऱ्याचा शोध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। विशेष म्हणजे गत निवडणुकीत पराभूत झालेले चेहरेही यावेळी निर्णायक ठरणार आहेत, कारण महायुतीतच अनेक इच्छुक नाराज राहण्याची शक्यता आहे आणि हीच नाराजी सतेज पाटील यांच्या रणनीतीचं सर्वात मोठं अस्त्र ठरू शकते। लोकसभा, विधानसभा, महापालिका कोणतीही निवडणूक असो, हवा तयार करण्यात सतेज पाटील यांचा हातखंड मानला जातोय। विधानसभेतील पराभवानंतरही त्यांनी महापालिकेत एक हाती लढाई केली, सत्ता थोडक्यात हुकली पण ताकद दाखवली। आता पुन्हा एकदा त्यांनी गोकुळची लढाई अंगावर घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। मात्र यावेळी मतदार फक्त राजकीय भाषणावर निर्णय घेणार नाहीत। गेल्या 5 वर्षात गोकुळमध्ये झालेला कारभार, दूध उत्पादकांना मिळालेला दर, आर्थिक निर्णय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास, याच मुद्द्यावर अंतिम निकाल ठरणार आहे। कारण गोकुळची ही निवडणूक फक्त दूध संघाची नाही, तर कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय नेतृत्वाची सेमीफायनल मानली जाते। महायुतीतील अंतर्गत युद्ध, तालुकानिहाय बदलती गणितं, नाराजांची वाढती संख्या आणि सतेज पाटील यांची आक्रमक मोर्चे बांधणी, या सगळ्यात अखेर गोकुळचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार? कोल्हापूरचं राजकारण आता पुन्हा एकदा दूध संघाच्या रणांगणातून तापायला सुरुवात झाली आहे। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।